आजच्या या मंगलमय प्रसंगी सांची येथे सांचीच्या स्तूपाला भेट देऊन आलेल्या उपासक उपासिकांना औरंगाबाद शहरामधील जाधववाडी या ठिकाणच्या चंद्रकलाबाई जगन्नाथराव गंगावणे यांच्याकडून आजच्या या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेल्या उपासक उपासिकांना सांची येथे भोजनदान देण्यात आलेले आहे। चंद्रकलाबाई जगन्नाथराव गंगावणे यांच्याकडून धम्मसहलीतील उपासक उपासिकांना या सांची येथे भोजनदान दिलेलं आहे। आपण बघत आहोत हे किचन, हे आपले आचार्य आहेत काथा साहेब, त्यांचा हा किचन मधला स्टाफ आहे। आपलं किचन आहे आणि या ठिकाणी बघा पोळी आहे, भात आहे, ही भाजी आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी उपासक भोजन घेत आहेत। अशा पद्धतीने औरंगाबाद शहरातील जाधववाडी येथील चंद्रकलाबाई जगन्नाथराव गंगावणे या आईंकडून या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेल्या उपासक उपासिकांना आज सांची येथे भोजनदान दिलेलं आहे। खरं तर या गंगावणे आईंनी 3 दिवसा अगोदर माझ्या अकाउंटला पैसे टाकले होते आणि म्हणाल्या, आई की भंतेजी, आम्ही जरी बुद्धगयेच्या धम्मसहलीमध्ये नसलो परंतु आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बघून आम्ही सर्व धार्मिक ठिकाणं बघत आहोत, उपासकांना बघत आहोत आणि म्हणून या उपासकांना आमच्या परिवाराकडून भोजन द्या आणि म्हणून त्यांच्या परिवाराकडून या ठिकाणी भोजनदान बनवलेलं आहे। गंगावणे परिवाराने आजच्या या भोजनासाठी जे काही दान दिलं, या दान पुण्यबलाने त्यांच्या परिवाराच्या हिता आणि सुखासाठी मांगल्यासाठी भिक्खू संघांकडून खूप खूप मंगलकामना, मंगलमैत्री, आशीर्वाद। भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते। भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सो। भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते। या भोजनदानाच्या पुण्यबलाने गंगावणे परिवार आणि त्यांच्या संपूर्ण परिवारातील सदस्य यांचे मंगल हो, कल्याण हो, त्यांना नेहमी आणि नेहमी सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य संपत्ती बल प्राप्त होत राहो। त्यांच्या हातून अशाच प्रकारचं धम्मकार्य घडत राहो, धम्मकार्याला हातभार लावण्याचं काम घडत राहो, भिक्खूंची सेवा घडत राहो, बाबासाहेबांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी त्यांच्या हातून हातभार लागत राहो आणि वेळोवेळी त्यांच्या परिवारामध्ये सुख शांती समाधान लाभत राहो। खरं तर गंगावणे आई यांनी एक नवीन प्लॉट घेतलेला आहे आणि त्या प्लॉटमध्ये त्यांनी बोर घेतला आणि बोरला एवढं पाणी लागलं की त्या खुशीमध्ये आणि चॅनलवरील सर्व धम्मसहलीचे कार्यक्रम बघून आईंनी या धम्मसहलीतील उपासकांना भोजनदान दिलेलं आहे। आज सर्व उपासक सांची येथील स्तूपाला भेट देऊन या ठिकाणी भोजनदान घेत आहेत। खरं तर हे पुण्यकर्म गंगावणे परिवाराचं आहे। चंद्रकलाबाई जगन्नाथराव गंगावणे आणि त्यांचे मुलं, सुना, नातू, नातवंडे या सर्व परिवाराकडून आज धम्मसहलीतील उपासकांना भोजनदान दिलेलं आहे। या भोजनदानापासून पुन्हा आणि पुन्हा त्यांच्या परिवाराच्या प्रति मंगलकामना, खूप खूप मंगलकामना, आशीर्वाद, शुभेच्छा। भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुधम्मानुसंघानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते। साधु सुखिवा। जय हो। मंगलो मंगलो। अशा पद्धतीने पोळी आहे, हे भात आहे आणि ही भाजी आहे।
गंगावणे परिवार जरी आज घरी आहेत, ते त्यांच्या कामामध्ये आहे, त्यांच्या घरी आहेत, परंतु या सांचे येथील स्तूपाला भेट दिलेल्या आणि गेल्या 17-18 दिवसापासून धम्मसहलीमध्ये सहभागी झालेल्या उपासक उपासिकांना त्यांनी भोजनदान दिलेलं आहे. या धम्मसहलीमध्ये 3 भंतेजी आणि 2 आर्यजी आहेत, त्यांनासुद्धा त्यांनी आज या धम्मसहलीमध्ये भोजनदान दिलेलं आहे. या भोजनदानाचं हे पुण्यकर्म खरं तर गंगावणे परिवारांसाठी आहे. त्यांनी अगदी टूरमध्ये नसतानासुद्धा त्यांनी घरी कार्यक्रम बघून, चॅनलचे कार्यक्रम बघून आणि त्यांनी घेतलेल्या नवीन प्लॉटवर बोरला छान पाणी लागल्यामुळे या धम्मसहलीतील उपासकांना त्यांनी भोजनदान दिलेलं आहे. खरं तर मागच्या टूरमध्ये दोघंही पती-पत्नी, गंगावणे आई आणि गंगावणे बाबा आपल्या धम्मसहलीमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी संपूर्ण धार्मिक स्थळांना भेट दिली. त्यांना माहिती आहे की धम्मसहलीमध्ये आपण भोजनदान दिलं गेलं पाहिजे. कारण कसं, या धम्मसहलीमध्ये वेगवेगळ्या तालुक्यातील, वेगवेगळ्या जिल्ह्यातील, वेगवेगळ्या गावातील, वेगवेगळ्या नावाचे, आडनावाचे, वेगवेगळ्या कुळाचे उपासक या ठिकाणी सहभागी होतात. कुठल्याही प्रकारची ओळख नाही, नात्यात नाही, गोत्यात नाही, परंतु या धम्मसहलीने अगदी धम्माचं नातं बनलं जातं, अतूट असं नातं तयार होतं. आणि या धम्माच्या नात्याने सर्व उपासकांना गंगावणे परिवाराकडून भोजनदान दिलेलं आहे. आणि सर्व उपासक या ठिकाणी भोजन घेताना आपण बघत आहोत. सायंकाळची वेळ आहे. आज दिवसभर सांचीच्या स्तूपाला भेट देऊन आपले उपासक या ठिकाणी भोजन घेताना बघत आहोत. उद्या सकाळीच महूच्या दिशेने आपण रवाना होणार आहोत. उद्या सकाळी इथून 7 वाजेला आपण निघणार आहोत. 7 वाजेला निघलं तर मला वाटतं जवळजवळ 4-4:30 वाजता आपण महूला पोहोचू. आणि महूला आपल्या धम्मसहलीचा त्या ठिकाणी समारोप होणार आहे. धम्मसहलीतील सर्व उपासकांचा त्या ठिकाणी आपण सन्मान, गौरव, त्यांना प्रशस्तीपत्र देऊन, प्रमाणपत्र देऊन आपण प्रत्येकांचा आपण सन्मान करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीचा उद्या समारोप होणार आहे. समारोपाच्या 1 दिवस अगोदर सांची येथे औरंगाबाद येथील जाधव मंडी या ठिकाणचे गंगावणे परिवार यांनी धम्मसहलीतील उपासकांना भोजनदान दिलेलं आहे. खरं तर ते आपल्या सहलीमध्ये सहभागी नाहीत, परंतु चॅनलवरती कार्यक्रम बघून त्यांनी या धम्मसहलीतील उपासकांना भोजनदान या ठिकाणी दिलेलं आहे. 3 दिवसा अगोदर त्यांनी माझ्या अकाउंटला पैसे टाकले. आपण त्यांचं भोजन दिल्लीमध्ये देऊ शकलो नाही, आग्र्याला पण देऊ शकलो नाही. सांचीला निवांत वेळ असल्याकारणाने या ठिकाणी व्यवस्थित भोजन करता आलं. आपले उपासक व्यवस्थित भोजन घेतील म्हणून या ठिकाणी त्यांचं भोजन आपण या ठिकाणी दिलेलं आहे. तर मी सर्व उपासकांना सुद्धा मी सूचना करू इच्छितो की ज्यांनी आपल्याला भोजनदान दिलं त्यांच्याप्रती आपण सर्वांनी मंगल कामना करावी, मंगल मैत्री करावी. अगदी गरम गरम भोजन आहे. थंडीचे दिवस आहे, सायंकाळची वेळ आहे आणि सर्व उपासक एका लाईनमध्ये येऊन भोजन घेताना आपण बघत आहोत. हे बघा इकडे हे आमचे किचन आहे. बघा किचन, हे किचनमधला पूर्ण स्टाफ आहेत. अगदी गेल्या 9 तारखेपासून अगदी छान भोजन बनवतात. आमचे आचार्य आहेत, काथार साहेब, आमचे बळीभाऊ आहेत. अगदी खूप मेहनत घेतात, खूप सेवा देतात आणि खूप छान बनवतात जेवण. आत्तापर्यंत उपासकांनी स्वयंपाकाचं वेळोवेळी नावच घेत आहेत. अजिबात स्वयंपाकाला तीळ मात्र नाव ठेवण्यासारखी जागा त्यांनी ठेवलेली नाही. त्यांच्या भोजनाला अगदी त्यांच्या हाताला चव पण आहे असं सर्व उपासकांचं म्हणणं आहे. खूप छान भोजन बनवतात.
पुढे बसता इकडे बसता का अशा पद्धतीने या ठिकाणी भोजन घेताना आपण बघत आहोत सर्व उपासक. हे बघा, हे सर्व उपासकांना औरंगाबाद शहरातील जाधव मंडईतील गंगावणे परिवाराकडून हे धम्मसहलीतील उपासकांना भोजनदान आहे. 3 दिवसा अगोदर त्यांनी माझ्या अकाउंटला पैसे टाकले होते. त्यांचं भोजन आपण दिल्लीमध्ये देऊ शकलो नाही आणि आग्र्यामध्ये पण भोजन देऊ शकलो नाही. आज या ठिकाणी आपण सांचीमध्ये गंगावणे परिवाराचं भोजन उपासकांना देऊ शकलो आपण. आजचं भोजन गंगावणे परिवार आहे औरंगाबादचे. त्यांनी आपले कार्यक्रमाचे व्हिडिओ वगैरे बघून ते मागच्या टूरला आमच्यासोबत होते आणि त्यांनी एका ठिकाणी एक प्लॉट घेतला. त्या प्लॉटला त्यांनी बोर घेतला. त्या बोरवरला एवढं पाणी लागलं तर त्यांचं म्हणणं झालं की बंतीजी आमचं भोजन द्या उपासकांना. तर 3 दिवस झाले त्यांनी माझ्या अकाउंटला पैसे टाकले. तर दिल्लीमध्ये काही आपल्याला गडबडीमध्ये देता आलं नाही. काल आग्र्यामध्ये पण वेळ कमी असल्याकारणाने भोजन देता आलं नाही. तर या ठिकाणी गंगावणे परिवार आहे जाधव मंडी येथले चंद्रकलाबाई जगन्नाथराव गंगावणे, त्यांचे 2 मुलं, सुना, नातवंडे. तर त्यांनी आपल्याला भोजन दिलेलं आहे. त्यांच्या भोजनदानाच्या दानानुमोदन पर आपण एकदा सर्वांनी साधुकार म्हणा. साधू साधू साधू. ठीक. अशा पद्धतीने गंगावणे परिवाराकडून आजच्या या सांची येथील उपासकांना भोजनदान दिलेलं आहे. सर्व उपासक भोजन करताना आपण बघत आहोत. हा पूर्ण किचन या ठिकाणी लागलेला आहे.